श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 24 मार्च रविवारी आहे होळी, म्हणजेच होळिका दहन. या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील, अडचणी असतील, आरोग्याच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, घरामध्ये भांडणं होत असतील, तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ते स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या, तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील, घरामध्ये काही वास्तुदोष असतील. बघा, प्रत्येक घर हे परफेक्ट असतं असं नाही. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, काही ना काहीतरी वास्तुदोष असतो. मग वास्तुदोष असला म्हणजे महागडे उपाय केले, तोडफोड केली म्हणजेच आपल्याला फरक पडणार का, फरक जाणवणार का? तर असं अजिबात नाही. छोट्या छोट्या अशा काही रेमेडी आहेत की ज्या आपण केल्या तर आपल्या घरामध्ये आपल्याला फरक होताना बघायला मिळेल आणि तुमच्या घरातील जे वातावरण आहे किंवा तुमची जी स्पेसिफिक समस्या आहे ती दूर होताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि होळी हा दिवस असा आहे की या दिवशी जेही आपण उपाय करू, सेवा करू, तोडगे करू ते 1000 पटीने जास्त फलदायी ठरतात. कारण बघा, ज्यांना सिद्धी प्राप्त करायची असते, जे साधक असतात किंवा जे तंत्र मंत्र या गोष्टी करतात, तर ते वर्षभरापासून अशा काही तिथी असतात की त्या तिथीची ते आतुरतेने वाट बघत असतात. कारण ह्या तिथीला सिद्धी प्राप्त करण्यासाठी, वस्तू सिद्ध करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जर तुम्हाला काही वस्तू हव्या असतील तर त्या स्थापन करण्यासाठी हा जो दिवस आहे तो अतिशय प्रभावशाली मानला जातो. आणि ह्या होलिकेच्या रात्री तर ही सिद्धिदात्री म्हणजे सिद्ध आपण म्हणू की सिद्धी प्राप्त करून देणारी रात्र मानली जाते, महारात्र मानली जाते. एवढं जास्त महत्व या दिवसाला आहे. तर या दिवशी तुम्ही जेही काही तोडगे, उपाय, सेवा कराल त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ होईल. या दिवशी तुम्हाला जर सतत तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, मी तुम्हाला सांगितलं जसं की तुमच्या घरामध्ये काही जागेमध्ये दोष असेल, वास्तूमध्ये काही दोष असेल, नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असेल, घरामध्ये आजारपण असेल, तर मी तुम्हाला ना काही वस्तू तर सांगणार आहे, पण आपल्यापैकी बरेच ताई व दादा असे आहेत की ते प्रत्येक जण ह्या वस्तू अफोर्ड करू नाही शकत किंवा या क्षणाला यावेळी त्यांना या वस्तूंची खूप गरज आहे पण ते घेऊ नाही शकत. मग अशा वेळेला तुम्ही जर या वस्तू घेऊ नाही शकणार तर त्याच्या अल्टरनेट आपण काय उपाय करू शकतो की 1 रुपयाही खर्च न करता घरचे घरी आपला जो प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे ती पण सॉल्व्ह झाली पाहिजे आणि आपल्याला पैसा पण खर्च करायला नाही लागला पाहिजे. तर असे उपाय सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण प्रत्येक जणच वस्तू अफोर्ड करतील असं नाही. तर याच्यासाठी बघा, मी तुम्हाला म्हणजे वस्तू घ्यायचं पण सांगते आणि त्याला अल्टरनेट पण सांगते की ज्याला खर्च लागणार नाही. तर तुम्ही स्वास्तिक खरेदी करू शकता. चांदीचं स्वास्तिक तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमची म्हणजे कुवत असेल, घेऊ शकत असाल, अफोर्ड करू शकत असाल तर चांदीचं स्वास्तिक जर या दिवशी खरेदी केलं आणि मुख्य दरवाजाच्या मध्यभागी, खूप खाली पण नाही आणि खूप वरती पण नाही, जसं की एखादा व्यक्ती जसं आला आपल्या घरामध्ये किंवा आपण दरवाजाच्या समोर थांबू तर अगदी आपल्या म्हणजे समोर डोळ्याला ते दिसावं या पद्धतीने चांदीचं स्वस्तिक मध्यभागी आपल्याला आणायचं आहे आणि तो स्थापन करायचा आहे, लावायचा आहे. याचबरोबर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीचे लक्ष्मीची पावलं असतील, त्या लक्ष्मीच्या पावलावर बघा वेगवेगळी चिन्ह असतात आणि त्या प्रत्येक चिन्हाचं एक वेगळं महत्व असतं. त्यासाठी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर 2 चांदीची पावलं आणून ती सुद्धा लावू शकता. आता मी माझ्या स्वतःचं सांगते बघा, माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर चांदीचं स्वस्तिक नाहीये आणि माझ्याकडे चांदीच्या ज्या मुख्य प्रवेशद्वारावर पादुका असतात त्या सुद्धा नाहीयेत, लक्ष्मीची पावलं सुद्धा नाहीयेत. आता मला जर घ्यायचं म्हटलं तर मी एका ह्याच्यात घेऊ शकते, पण कुठेतरी मला ह्या गोष्टीचं म्हणजे हे नाहीये की मला वाटत नाही की ते माझ्यासाठी गरजेचं आहे. प्रत्येकाने केलं म्हणून ते आपण करायचं असं अजिबात नाही. मला त्याची गरज आहे का किंवा मला ती गोष्ट पटते का किंवा मला खरंच त्याची आवश्यकता आहे का, तर मला सध्या नाही वाटत की आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मग याला अल्टरनेट काय करू शकता, जे की मी पण केलं आहे आणि मी पण करते ते मी तुम्हाला सांगते. 1 रुपयाही खर्च न करता काय करायचं, प्रत्येक शुक्रवार किंवा प्रत्येक मंगळवार किंवा प्रत्येक पौर्णिमा तुम्ही आता या होलिकाच्या पौर्णिमापासून सुरू करू शकता. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं की आपल्याला समोर दिसेल असं तिथे कुंकवाने स्वास्तिक काढायचं. तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असेल तर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि साईडला 2 रेषा, खालून वरती अशा 2 रेषा जे दंडक असतात ते साईडला आवर्जून काढायचे आहेत आणि मध्ये टिंब द्यायचे आहेत. आता तुम्ही हे कुंकवाने काढू शकता, बरेच जण कुंकवाने काढतात, पण मी पर्सनली माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने काढलेलं स्वास्तिक असतं. मी हळद घेते, त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकते, थोडंसं गंगाजल टाकते, हे मिक्स करते आणि याने स्वास्तिक काढते. तुम्ही हळद कुंकू मिक्स पण करू शकता किंवा तुम्ही फक्त हळदीचं किंवा फक्त कुंकवाचं सुद्धा स्वास्तिक काढू शकता.
त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर बघा पावलं लावणं शक्य नसेल तर आपण काय करायचं आहे, प्लास्टिकचे वगैरे तर पावलं लावूच नका, जर चांदीचे आपण लावू शकत नसू तर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, सेम थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. सेम मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि जे शुभ तिथी असतात, शुभ दिवस असतात त्या दिवशी हे करायचं आहे. आवर्जून करा. जी काही नकारात्मकता किंवा जे बरेचसे लोक असतात बघा, आपल्या तोंडावर आपल्याला चांगलं बोलतात पण आपलं चांगलं झालेलं त्यांना देखवत नाही, त्यांना बघवत नाही, किंवा आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता आहे किंवा तुम्हाला भीती आहे, कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे किंवा आमचं वाईट करत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेरच राहतील आणि तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा हळूहळू दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील. हे हळदीचं लेपन कंटिन्युटीमध्ये तुम्ही करा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. हे झाले 2. त्याच्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला वरती नेहमी तोरण लावलेलं असावं. तोरण कोणतंही असू द्या, पण त्यासोबत आंब्याच्या पानाचं तोरण किंवा अशोकाच्या पानाचं तोरण कायम लावलेलं राहू द्यायचं, पण ते वाळलं की काढून टाकायचं आणि दुसरं लावायचं. हा झाला घरगुती, म्हणजे काही खर्च न करता हे उपाय जे आपण स्वस्तिक किंवा पावलं आणून आपल्याला फरक जाणवतील तेच याने सुद्धा जाणवतील. पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचे घेऊ शकता, म्हणजे त्याचे आपण म्हणू शकतो की लाभ जे आहेत ते अजून लवकर किंवा यापेक्षा थोडेसे जास्त आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे कासव. कासव बघा, तुम्ही जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्ही जा, तिथून घेऊ शकता. स्पेसिफिक असं नाही की हेच घ्या तेच घ्या किंवा महागाचंच घ्यावं, स्वस्त चांगलं नसतं असं नाही. कोणतंही कासव घ्या पण ते भरीव असावं असं कासव घ्या. आता कासवामध्ये पण प्रकार आहेत. खाली लक्ष्मी यंत्र असलेलं, म्हणजे कासव जर तुम्ही उलट केलं तर खाली तुम्हाला काही नंबर्स लिहिलेले दिसतात, तर ते यंत्र असतं. तर ते यंत्र असणारं कासव पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेन कासव पण घेऊ शकता, त्याच्या खाली काहीच लिहिलेलं नसतं. जर तुम्ही लक्ष्मी यंत्र असलेलं कासव घेतलं तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. कासवासोबतच प्लेट येते, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावर त्या कासवाचे जे पाय आहेत ते त्या तांदूळामध्ये असे थोडेसे रोवल्या जातील, डुबतील, एवढे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यात कासव ठेवायचा आहे. खाली लक्ष्मी प्राप्ती यंत्र असलेला कासव पाण्यामध्ये ठेवायचा नाही आणि ज्याच्या खाली नंबर वगैरे काही नाहीये तर तो कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आता हे जे तांदूळ आहेत तुम्ही प्रत्येक पौर्णिमा बदलू शकता किंवा तुम्हाला कोणत्याही वारी वाटेल, कोणत्याही दिवशी वाटेल त्या दिवशी तुम्ही बदलू शकता. आणि जे पाणी आहे तर ते पाणी तुम्ही रोज बदललं, रोज हे केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि हे कासवाखाली ठेवलेले जे तांदूळ आहेत ते नेहमी आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहेत. कासव का ठेवायचा आहे तर आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, दीर्घ आयुष्य लाभावं, आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी हे जे कासव आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. कारण कासव हे दीर्घ आयुष्य आहे बघा, त्याचं आयुष्य हे खूप जास्त आहे. मग आपण सगळेजण कष्ट करतोय, मेहनत करतोय, कशासाठी करतोय की आपला परिवार सुख समृद्ध राहावा, प्रत्येकाला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, जे काही सुख येत आहे ते सगळ्यांना उपभोगता यावं. मग आरोग्य चांगलं असेल तर आपण कष्ट करू शकू, कमावू शकू, घरात पैसा येऊ शकू आणि जे काही आपल्याकडे आहे त्याचा उपभोग घेऊ शकू. त्यासाठी उत्तम आरोग्य म्हणून कासव एक आपल्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जो काही पैसा आपल्या घरामध्ये येतो तो स्थिर राहावा, पैशाला पैसा लागावा, 4 पैसे मागे पडावेत, यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रीयंत्र आपल्या घरामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. दक्षिणावर्ती शंखाचे सुद्धा खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात. दक्षिणावर्ती शंखामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. रोज ते देवपूजा करताना ते जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडा. दोषाचा जो तुम्हाला काही त्रास होत आहे, नकारात्मक परिणाम दिसत आहेत ते दूर होतील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणाला वाईट स्वप्न पडत असतील, झोपेत दचकून उठत असेल तर त्यांना तुम्ही ह्या दक्षिणावर्ती शंखामधलं पाणी थोडंसं तीर्थ म्हणून द्या आणि त्यांच्या अंगावर तुम्ही हे पाणी शिंपडा. हळूहळू हा त्रास कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गजलक्ष्मी आणून या दिवशी आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल, रुद्र यंत्र नसेल, आता महाशिवरात्रीला बऱ्याच जणांनी रुद्र यंत्र आणून आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना केली असेल, पण तुम्हाला काही कारणास्तव जर शिवरात्रीला शक्य झालं नसेल तर या होळीच्या निमित्ताने, या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही रुद्र यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल किंवा ज्या काही वस्तू तुम्हाला आपल्या देवघरासाठी, देवासाठी घ्यायच्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. श्री स्वामी समर्थ.